मीरा भाईंदर महानगरपालिकेने आधी सर्व रस्त्यावरच्या हातगाड्या तोडल्या, हॉकर्स जे होते ते तोडले आणि फूड स्टॉल्स वगैरे बऱ्याच गोष्टी तोडलेत. त्याच्यानंतर पावतीचा कलर चेंज केला, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर चेंज झाला. आता मी तुम्हाला सांगतो, मीरा भाईंदरमध्ये 13 ते 17,000 रस्त्यावरती जे स्टॉल्स लागतात ते आहेत. एकाची किंमत 90 रुपये दिवसाची आहे. तर दिवसाला 15 ते 16 लाख मीरा भाईंदर महानगरपालिका कलेक्शन करते. आता जर हा नेमका पैसा जातो कुठे आणि जर हे इलिगल आहे तर मग मीरा भाईंदर महानगरपालिका पावती कशी देते? आता आपण विचार करा की 15-16 लाख रुपये एका दिवसाचे मीरा भाईंदर महानगरपालिकेत येत आहेत, तरी मीरा भाईंदर महानगरपालिकेनं काही सोयीसुविधा नाही आहेत. आणि हे जे तोडलं ते फक्त दाखवण्यासाठी. तुम्हाला जर पावतीचा कलर चेंज करायचा आहे, कॉन्ट्रॅक्टर बदलायचं, तर ही कुठली पद्धत आहे? कशाला गरिबांना त्रास द्यायचा? बघा, आपल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये असे मोठे मोठे स्कॅम चालू आहेत. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण की रोड असतात गाड्यांसाठी, फुटपाथ असतात चालायसाठी. तर आपल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेत फुटपाथ पूर्णपणे संपलेत. कितीतरी स्टेशनच्या आजूबाजूला ट्रॅफिक जाम होतं. त्याचं कारण मुख्य हेच आहे. आणि अशीच मीरा भाईंदर महानगरपालिका कित्येक स्कॅम करत असते आणि हा मीरा भाईंदरच्या लोकांचा पैसा वाया घालवते. आणि म्हणूनच प्रत्येक अधिकारी अनऑफिशियली करोडपती आहे.